विद्यार्थी मित्रांनो, शाळेतले दिवस किती मस्त होते की नाही सांगा बघू. 1ली ते 10वी आपण लाईफ एन्जॉय केलं. सोपा सिलेबस, धड्याखालचेच प्रश्न येणार, अभ्यासाचा लोड पण काही नव्हता. शाळेत शिकवलेलं सगळं समजत होतं, प्लस कोचिंग होतं आपल्याला. क्लासेस पण दी बेस्ट होते. 10वी सिलेबस 3-3, 4-4 वेळा रिवाईज झाला. दिवाळीच्या आतच पोर्शन फिनिश झाला. पुन्हा-पुन्हा रिव्हिजन आणि आपण एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर केला. तर आठवते ना तुम्हाला? पण 1 वर्ष झालंय त्या गोष्टीला आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी एक गोष्ट रिअलाईज केलेली आहे, की जसं 10वी होतं तसं 11वीत वर्ष गेलेलं नाहीये. अजून पण बरीचशी मुलं निवांत आहेत. पण जी सिन्सिअर मुलं आहेत ना, त्यांना थोडासा तणाव जाणवतोय. साठी आपण अकॅडमी जॉइन केली. त्यामुळे आपण कॉलेजला एक दिवसही गेलेलो नाहीये आणि अकॅडमीमध्ये एन-सी-ई-आर-टीतून शिकवलं गेलंय. कळालं ना तुम्हाला? तुमच्या बोर्डचं काहीही घेतलं गेलेलं नाहीये आणि 12th मध्ये सुद्धा होणार नाहीये. कुठल्या अडचणी येतायत रे? पहिल्या अटेम्प्टला ना बोर्डचं करू का करू का सी करू असा प्रश्न निर्माण होतो. क्वेशन नंबर 1. दुसरं, साठी तयारी करायच्या नादात ना बेसिकच इतकं राहून गेलं ना, की जे बोर्डची तयारी करायला पाहिजे होती. एक पॅटर्न होता, की पहिला टेक्स्ट बुक, त्यातल्या कन्सेप्ट हे सोडून आपण फक्त एम-सी-क्यू करत झालो. दुसरी चूक. तिसरी चूक काय लक्षात घ्या, की युनिट टेस्ट झालेली नाहीये, सेमेस्टर नाहीये, प्रिलिम नाहीये, कुठलीही एक्झाम होणार नाहीये. डायरेक्ट बोर्डची परीक्षा. मग तो एक तणाव नंतर येणार आहे. मग अशा कुठल्या अडचणी येणार आहेत? काय होणार आहे? लावला ना साठी क्लास, ओके. पण जमलंच नाही. मॅथ्स नाही जमलं तिथं. साधं ट्रिगो टू जमलं नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो फिजिक्स नाहीये, केमिस्ट्री नाहीये, ऑर्गॅनिक रिएक्शन जमत नाहीये, मोल कन्सेप्ट येत नाहीये. अशी थोडी नाही, लाखो मुलं आहेत. मी तुम्हाला सांगू का? आपली जी फिनिक्स बॅच आहे ना, ओके. फिनिक्स बॅचला कोल्हापुरातून तर जबरदस्त रिस्पॉन्स आहे बरं का. मग यातली बरीचशी मुलं कोल्हापूरमध्ये आपलं ऑफलाईन सेंटर आहे. माझे 2च ऑफलाईन सेंटर आहेत. एक सातारा आणि एक कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये यावर्षीपासून 12th बॅचला फोकस असणार आहे आमचा. 12th बॅच म्हणूया आपण आणि मी तुम्हाला सांगू का? डेमो लेक्चर्स आम्ही अरेंज केलेत. तर तुम्ही सांगू का? बऱ्याच मुलांचे कमेंट खाली असणार आहेत, की "सर अहिल्यानगरला या." मी तर तयारच आहे म्हणूया आपण अहिल्यानगरला यायला. तिथे ब्रांच मी ओपन करणार नाहीये. मी भरमसाठ ब्रांचेस ओपन करणार नाहीये. सातारा आणि कोल्हापूर. मी तुम्हाला सांगू का? ब्रांचच्या ठिकाणी मी पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे. माझ्याशी तुमची जवळीक पाहिजे, बरोबर. मग मी भरमसाठ ब्रांचेस ओपन केल्या तर मी अवेलेबल होऊ शकेल का? नाहीये. त्यामुळे तो प्रकार मी नाही करणार. पण मेन पॉइंट काय, की डेमो लेक्चर्स नक्की आहेत कुठं? कोल्हापूरमध्ये कुठं? मी तुम्हाला सांगतो. एक तर कोल्हापूरमध्ये स्टँडजवळ परीख पूल आहे, राजारामपुरी. तिथं तथास्तू कॉर्नर नावाची बिल्डिंग आहे. ते तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटला ॲड्रेस शोधण्यात म्हणूया आपण, तुम्ही या 2 नंबरवर कॉल करा. पहिली गोष्ट म्हणजे तुमची अपॉइंटमेंट फिक्स करा. आम्ही 1-2 नाही, सलग 3-4 दिवस डेमो लेक्चर्स प्रोव्हाईड करणार आहे. आमची सगळी टीम तिथं असणार आहे. डेमो लेक्चरचं टायमिंग 10:30 ते 12:30 1 पर्यंत असणार आहे आणि 1 नंतर मी 12th स्टँडर्डच्या मुलांना सुद्धा भेटणार आहे. या लास्ट स्टेजला ही 12वी मुलं तणावात आहेत. त्यांचं घ्यावं लागतंय आणि तुम्ही तर नशीबवान आहात, की सुरुवातीपासून जर आपण योग्य ट्रॅक ठेवला, योग्य ट्रॅक, तर यश आपल्याला मिळणार आहे. मग योग्य ट्रॅक म्हणजे काय करायचंय? मी तुम्हाला सांगतो. पहिली माझं काम काय तुमच्या मनातली भीती दूर करणं. मग डेमो लेक्चरमध्ये मी तेच करणार आहे. फिजिक्सचे लेक्चर्स घेणार आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे. आमची लोकल तिथली फॅकल्टी ज्या आहेत, त्या सुद्धा अवेलेबल असणार आहेत. त्यांचे डेमो लेक्चर्स होणार आहेत आणि तिथं आपली ऑफलाईन बॅचला सुरुवात असणार आहे. म्हणजे माझ्याशी तुमचं ना वन टू वन कम्युनिकेशन राहणार आहे कोल्हापूर. पण गंमत सांगू का? कोल्हापूरला आम्हाला जे ॲडमिशन्स मिळाले त्यातले बरेचसे ॲडमिशन्स हे गडिंग्लजचे आहेत. ओके. हुपरी, रेंदाळ, इचलकरंजीवरून मुलं कोल्हापूरमध्ये येतायत. बॅचमध्ये येतायत. मी तुम्हाला सांगतो शाहूवाडी, लांबून-लांबून मुलं येतायत. राधानगरी तो भाग तिथल्या आसपासची मुलं आपल्याला जॉइन झालेली आहेत. आणि मी क्लिअरली सांगतो, लिमिटेड सीट्स असणार आहेत. आमच्या हॉलची कॅपॅसिटीच 40 ते 50 मुलांची आहे. ऑब्व्हियसली त्याच्यावरती आम्ही घेऊच शकणार नाहीये. त्यामुळं कमी सीट्स आहेत. तुम्ही पहिल्यांदा कॉन्टॅक्ट करा. ओके. निलेश सर आणि कुलकर्णी सर हे 2 नंबर मी तिथे प्रोव्हाईड केलेले आहेत. तुम्ही त्यांना पहिल्यांदा कॉल करा, विचारा आमचे प्लॅन वगैरे कसे असणार आहेत. पर्सनली भेटायला या. आणि आम्ही म्हणतोय डेमो लेक्चर पहिल्यांदा अटेंड करा, मगच क्लास जॉइन करा. आता हा जो व्हिडिओ आहे ना, पूर्णपणे प्रमोशनल व्हिडिओ आहे बरं का, लक्षात घ्या. ॲक्चुअली तुमच्या ती गोष्ट लक्षात आलीच असेल. पण काय होतंय माहितीये का? ग्राउंड लेव्हलला आमची टीम काम करते. पण कोल्हापूरमधल्या जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहोचण्यासाठी YouTube हाच एक मार्ग होता म्हणून मी हा इथं व्हिडिओ बनवलाय. तुम्हालाही माझी रिक्वेस्ट आहे, की तुम्ही जर कोल्हापुरातील आसपास असाल, तर तुमच्या 12th स्टँडर्डच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मग चला या सोमवारी भेटूया आपण कोल्हापूरमध्ये. ऑल द बेस्ट.